तर हॅलो, उत्तम सैनिक स्कूल सजेस्ट करा, अशा पद्धतीची कमेंट आपल्याला आली होती. तर ऑल इंडिया सैनिक स्कूल म्हणजे गव्हर्नमेंटचे असे टोटल महाराष्ट्रामध्ये 2 सैनिक स्कूल आहेत आणि टोटल देशामध्ये 33 सैनिक स्कूल आहेत जे गव्हर्नमेंटचे. तो याच्यामधलं चांगलं सैनिक स्कूल कोणतं हे आपण कसं सिलेक्ट करू शकतो? तर सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया म्हणजे त्या सैनिक स्कूलचा रिझल्ट कसा आहे. म्हणजे त्या सैनिक स्कूलमध्ये 6वी ते 12वी शिक्षण असतं. तर सैनिक स्कूलला आपण विद्यार्थी टाकतोय, सैनिक स्कूलला हा खर्च जास्त असतो पालकांना. टाकण्याचा उद्देश हाच आहे की विद्यार्थी आपल्याला पुढे NDA सारख्या परीक्षेमधून, जसं आता आपण JEE देतो किंवा नीट देतो, अशा पद्धतीने NDAची एक कॉम्पिटिटिव्ह एक्झाम राहते. खूप चांगला त्याचा म्हणजे निकाल वगैरे किंवा त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन चांगलं आहे असं आपण म्हणूया. आणि मग त्या परीक्षेमध्ये विद्यार्थी उत्तीर्ण होण्यासाठी जे फिजिकल त्यांना ट्रेनिंग पाहिजे, मेंटल ट्रेनिंग पाहिजे, त्याचं बेसिक्स चांगलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी सैनिक स्कूलमध्ये चांगल्या होतात. मग यासाठी आपल्याला असं सैनिक स्कूल निवडणं पहिली गोष्ट क्रायटेरिया महत्त्वाचा आहे की त्याचा रिझल्ट चांगला असला पाहिजे NDAसाठी. आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या गोष्टी आल्या की ते सैनिक स्कूल सुटेबल किती आहे, ते आपल्या जवळ किती आहे, लांब किती आहे, अशा पद्धतीने किंवा तिथलं जे क्लायमेट आहे ते आपल्या विद्यार्थ्याला तो अशा गोष्टी आहेत. आता क्लायमेट विषय असा आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सैनिक स्कूल चांगलं जर मिळवत असेल तर आपल्या वातावरणापेक्षा दुसऱ्या वातावरणामध्ये किंवा लांब असलेलं अदर स्टेटमध्ये किंवा आपल्यापासून लांब असलेलं सैनिक स्कूल निवडावं लागतं. अशा वेळेस विद्यार्थ्याला त्या ठिकाणी ॲडजस्ट होणं, म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांना की ॲडजस्ट होण्यासाठी वेळ लागतो आणि मग तो स्ट्रगल राहतो आणि मग विद्यार्थी मोस्टली ॲडजस्ट होतात, काही विद्यार्थी ॲडजस्ट पण होऊ शकत नाही. असं पण उदाहरण आहे की एका सैनिक स्कूलमध्ये एका विद्यार्थ्याला चांगला अनुभव आलेला आहे, दुसऱ्याला येऊ शकेल असं नाही आहे. तो प्रत्येक विद्यार्थीनुसार हा अनुभव चेंज होऊ शकतो. आता टॉप 10 सैनिक स्कूलमध्ये जर बघितलं तर त्यातले महाराष्ट्रामध्ये 2 सैनिक स्कूल आहे, सातारा, चंद्रपूर. तर दोन्ही टॉप 10 मध्ये रिझल्टच्या क्रायटेरियानुसार सध्या नाही आहे. जे अदर स्टेटमधून आहेत, मध्य प्रदेश आहे, मध्य प्रदेशमधला आहे, उत्तर प्रदेशमधला आहे, केरळमधलं आहे, आंध्र प्रदेश आहे, तर पंजाबमधले या साईडचे. असे जे रिझल्टनुसार किंवा 12वीला NDAचा मुलांचा रेशो कसा लागतो तो यासारखा क्रायटेरिया जर आपण बघितला मागच्या 4-5 वर्षामधला, त्याच्यानुसार आपण हा क्रायटेरिया ठरवू शकतो. आणि यासाठी एक आपण डिटेल व्हिडिओ केलेला आहे आपल्या चॅनलवरती आहे. त्याच्यानुसार आपण रिझल्टनुसार टॉप 10 सैनिक स्कूल काढले होते. तर त्याच्यानुसार जर आपण पाहिलं तर आपण तसं बघू शकतो. दुसरं गोष्ट की मग मोस्टली सैनिक स्कूल पाल्यामध्ये जवळचं सैनिक स्कूल पाहिजे सर आम्हाला. पण जवळचं जरी घ्यायचं असेल तर आपल्याला सैनिक स्कूलला ॲडमिशन का टाकायचे आणि तो उद्देश आपला जर सफल होतोय का हे बघून आपण टाकलं पाहिजे. आणि आज जे जुने सैनिक स्कूल होते ज्यांचं नाव होतं ते आजच्या काळामध्ये मागच्या 5-6 वर्ष 7-8 वर्षामध्ये तेवढ्या क्रायटेरियानुसार चालत आहेत का, त्यांचा तेवढा रेशो लागतोय का, किंवा तिथं काही इश्यू मुलांना होतात का हे पण बघणं गरजेचं आहे. कारण आज आपले प्रत्येक सैनिक स्कूलमध्ये जवळजवळ विद्यार्थी आहेत. तो काही सैनिक स्कूलचा निकाल मागच्या 3-4 वर्षामधून म्हणजे जो फीडबॅक येतो तो चांगला नाही आलेला आहे. पण तरी पण ते सैनिक स्कूल आज टॉप लिस्टमध्ये आहे. आणि काही सैनिक स्कूलमध्ये विद्यार्थी आहेत त्यांचा